Welcome to Easy English class with Kadu Adayakar sir. In the series of English speaking, चला इंग्रजी शिकूया या मालिकेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो. इट इज सेड दॅट वेल बिगिन इज हाफ डन. सुरुवात जर चांगली केली आपण तर जे काही शेवट आहे तो पण अतिशय चांगला प्रकार होऊ शकतो. जसं इंग्रजी बोलणं विद्यार्थी मित्रांनो, इट्स व्हेरी इझी, नॉट डिफिकल्ट. ते कसं, जसं आपण बोलत असताना हे माझं घर आहे, हे माझे बाबा आहेत, हे माझं पुस्तक आहे, हा माझा पेन आहे, हा माझा पेन नाही आहे, असे जे सेंटेन्स बोलत असतो आपण. ओके, तर सुरुवात आपण बेसिक पासून करणार आहोत आज. जसं धिस आणि दॅट हे प्रोनाऊनचे ग्रामरमध्ये प्रोनाऊनचे इंडिकेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत. तर धिसचा अर्थ होतो हा, ही, हे, आणि दॅटचा अर्थ होतो तो, ती, ते. धिस जवळ, एखादी गोष्ट जवळ असेल आपल्या त्यासाठी वापरतो आपण. जसं दिस इज चॉक, दिस इज ब्लॅकबोर्ड, येस, दिस इज अ पेन, दिस इज माय फादर, दिस इज माय मदर. येस, कन्व्हर्सेशन स्टुडंट कॅन मेक. जसं दिस इज माय पार्ट्स ऑफ बॉडी वरून, जसं दिस इज माय हेड, दॅट इज युअर हेड. बरोबर आहे. दिस इज माय नोज, दॅट इज युअर नोज. दिस इज माय शोल्डर, दॅट इज युअर शोल्डर. लाईक दॅट यू कॅन मेक द सेंटेन्सेस. तर धिसचा अर्थ काय, जवळ असणे. दॅट तो, दॅट इज अ फॅन, that is my house, that is my father, that is my mother, that is my sister, that is like that you can make the sentences. So very simple to understand. This is a pen, ha pen ahe. Okay, this is a bag, this is a father, this is my father. This is my house, this is my sister, this is my. Okay, so सुरुवात करायची, बोलायला सुरुवात करायची. दूर असेल तर that is your, what is that, water bottle, that is your book, that is your bicycle, that is your friend, that is your pen. We need the interest. बोलण्याचे आपलं इंटरेस्ट पाहिजे. दिस दॅट पासून सुरुवात करायची. आता हे बोलत असताना आपण वाक्य नकारार्थी म्हणून बोलत असतो आणि त्याचा प्रश्न पण करतो आपण. जसं दिस इज अ चॉक, हा चॉक आहे. दिस इज नॉट चॉक, हा चॉक नाही आहे. इज दिस चॉक, हा चॉक आहे का. ओके, याचं दीज प्लुरल फॉर्म होते, दॅटचं दोज होते. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. अंडरस्टूड. सो यू जस्ट स्टडी अबाउट दिस सच टाइप ऑफ सेंटेन्सेस अँड मेक द प्रॅक्टिस, बिकॉज प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सराव केल्यानं, रिव्हिजन केल्यानं कोणती गोष्ट शक्य. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडे.